जर स्वतःच्या आयुष्यात खरी क्रांती घडवायची असेल तर बाहेरच्या जगाशी भांडणं बंद करा आणि स्वतःच्या आतल्या शत्रूचा गेम ओव्हर करा. जग जिंकण्याआधी स्वतःच्या मनाला जिंकावं लागतं. कारण जितके वार बाहेरचे लोक करत नाहीत तितके वार तुमच्या आतली भीती आणि आळस तुमच्या स्वप्नांवर करत असते. तुम्हाला काय वाटतं, तुमचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे? तर तुमचा शेजारी, तुमचा प्रतिस्पर्धी, नशीब? नाही, तुम्ही चुकताय. तुमचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तुमच्या आत लपून बसलेला आहे. आपण नेहमी अपयशाचं खापर परिस्थितीवर, लोकांवर किंवा वेळेवर फोडतो. पण शांत डोक्याने विचार करा. जेव्हा तुम्हाला एखादं काम करायचं असेल तेव्हा तुम्हाला थांबवणारं पहिलं कारण कोणतं असतं? ते कारण बाहेरून येत नाही, तर ते तुमच्या आतून येतं. तो शत्रू म्हणजे तुमच्या मनात डोकावणारी भीती. मी अपयशी झालो तर मला लोक काय म्हणतील? आणि दुसरा शत्रू म्हणजे आळस. जाऊ दे, आज नको, उद्या करू. हे दोन शत्रू दिसत नाहीत, पण ते तुमच्या नकळत तुमची स्वप्न रोज जिवंत मारत असतात. भीती तुम्हाला कधीच नवीन सुरुवात करू देत नाही आणि आळस तुम्हाला कधीच प्रगतीच्या वाटेवर धावू देत नाही. भीती पायात बेड्या ठोकते आणि आळस हातातील संधी हिरावून घेतो. जोपर्यंत तुम्ही या दोघांना कुरवाळत बसाल तोपर्यंत जग जिंकण्याचं स्वप्न पाहणं चुकीचं आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जर तुमचं मन खंबीर असेल तर तुम्ही हिमालयासारखे उभे राहू शकता. पण जर मनच घाबरलेलं असेल तर छोट्याशा अडचणीसमोरही तुम्ही गुडघे टेकणार, हे मात्र नक्की आहे. म्हणून आज आणि आत्ताच एक निर्णय घ्या. तुमच्या मनातली ती पराभवाची भीती कायमची फेकून द्या. तो उद्या करू म्हणणारा आळस झटकून टाका. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आळसावर ताबा मिळवता आणि भीतीचा सामना करायला शिकता तेव्हा तुमच्यातला एक नवा सूर्य जन्माला येतो. बाहेरच्या जगाशी लढणं खूप सोपं आहे. खरी लढाई स्वतःशी असते. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी जगातील कोणतीही ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. लक्षात ठेवा, सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही तर स्वतःच्या आत आहे. मनातली भीती, आळस काढून टाकला की विजय नक्की आपलाच होणार असतो. त्यामुळे उठा, तयारीला लागा आणि स्वतःचं इतिहास लिहा. नशिबावर अवलंबून राहू नका. नशीब तेच बदलतात जे मनगटाच्या जोरावर मेहनत करतात आणि भगवंतावर विश्वास ठेवतात. तुमचाही तुमच्या देवावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही जास्तीत जास्त जणांना शेअर करा. तुम्ही अजूनही हाताच्या रेषांवर आणि नशिबावर जर विसंबून बसला असताल तर एक गोष्ट तुम्हाला कान उघडं ठेवून ऐकावी लागेल. नशीब कोळशासारखं आहे. त्याला हिरा बनवायला मनगटात ताकद आणि मेहनतीची धग लागते. हातावरच्या रेषा फक्त भविष्य सांगू शकतील, पण ते भविष्य बदलू शकत नाही. जर नशीब बदलायचं असेल तर हातावर नाही तर मनगटावर विश्वास ठेवा. जगातील सर्वात कमकुवत माणूस तोच जो प्रत्येक अपयशाचं खापर नशिबावर फोडतो. कारण इतिहास नशीबवान लोक नाही तर वेडे आणि मेहनती लोक घडवत असतात. अनेक जणांचा समज की जे नशिबात लिहिलंय तेच होणार, मी काहीच करू शकत नाही. पण नशीब हे कधीच आधी लिहून ठेवलेलं नसतं. ते रोज आपल्या कर्माने लिहिलं जातं. जेव्हा तुम्ही नशिबावर अवलंबून राहून हात जोडून बसता तेव्हा तुम्ही स्वतःच्या क्षमतेचा अपमान करत असता. आणि साक्षात भगवंत सुद्धा त्यांनाच मदत करतो जे स्वतःची मदत करायला तयार असतात.
बसून राहणाऱ्याला फक्त तेवढंच मिळतं जे प्रयत्न करणारे सोडून देतात. म्हणून नशिबाच्या रडगाण्यापेक्षा आपल्या मनगटाच्या ताकदीवर आणि कष्टावर विश्वास ठेवायला शिका. सहमत असाल तर आजपासून मी माझं नशीब बदलवणार असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही जास्तीत जास्त जणांना शेअर करा. जेव्हा तुम्ही दिवस रात्र एक करून घाम गाळता तेव्हा तुमचे हात कामात व्यस्त असतात आणि डोक्यात फक्त ध्येय असतं. तेव्हा नशिबालाही तुमच्यासमोर झुकावंच लागतं. मनगटातली ताकद म्हणजे केवळ शारीरिक शक्ती नाही, तर ती आहे तुमची इच्छाशक्ती, तुमचं सातत्य आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती. नशीब तुम्हाला एखादी संधी देऊ शकते, पण त्या संधीचं सोन्यात रूपांतर करणं हे फक्त आणि फक्त तुमच्या कष्टाच्याच हातात आहे. पण या लढाईत एक गोष्ट लक्षात ठेवा, अहंकार असून चालणार नाही, तिथे समर्पणाचीही गरज आहे. जेव्हा तुम्ही मनगटाच्या जोरावर आतोनात मेहनत करता आणि त्याच वेळी त्या परमेश्वरावर, भगवंतावर अढळ विश्वास ठेवता, तेव्हा एक चमत्कार घडतो. भगवंतावर विश्वास असण्याचा अर्थ असा नाही की देव तुमचं काम करणार. त्याचा अर्थ असा की तुम्ही तुमचं 100% काम करा आणि परिणामाची, फळाची चिंता त्या विश्वाच्या मालकावर सोडून द्या. ही श्रद्धा तुम्हाला अपयशातही खचू देत नाही आणि यशात वाहून जाऊ देत नाही. म्हणूनच नशिबावर अवलंबून राहू नका. नशीब तेच बदलतात जे मेहनत करत राहतात. आणि पहा, भगवंतावरती जर अढळ विश्वास असेल तर तुम्हाला सर्व काही शक्य होणार आहे. म्हणून स्वतःवरती विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. भगवंत तुम्हाला सर्व काही देणार आहे. अहंकार आला की तिथे नाश आलाच समजा. तुम्ही तुमचं आयुष्य स्वतःसाठी जगताय की लोकांसाठी? विचार करा. या दुनियेतलं सगळ्यात मोठं रोग कोणता आहे? की लोक काय म्हणतील, 4 लोक काय बोलतील. आज या रोगावर कायमचा इलाज करूया. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. जग बदलू पाहणाऱ्या प्रत्येक माणसाला सुरुवातीला लोकांनी वेड्यातच काढलं आहे. आपण कोणतंही नवीन काम करायला गेलो की आधी विचार करतो, लोक हसतील का? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही अपयशी होता तेव्हा हेच लोक तुमच्यावर हसतात आणि जेव्हा तुम्ही यशस्वी होता टाळ्या वाजवायलाही हेच लोक पुढे येतात. लोकांचं कामच आहे बोलणं. लोक नावं ठेवायला येतात. त्यांच्या बोलण्याने तुमचं घर चालत नाही की तुमची स्वप्न पूर्ण होत नाहीत. पोसायला लोक येत नाहीत. जर तुम्ही लोकांच्या बोलण्याला घाबरून थांबलात तर तुम्ही स्वतःच्या आयुष्याशी गद्दारी करत आहात. मनातली ही भीती काढून टाका. तुमची स्पर्धा लोकांशी नाही तर स्वतःशी आहे. लोकांचं ऐकणं बंद करा आणि स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुमचा विजय होईल ना, तेव्हा हेच 4 लोक तुमच्याकडे येऊन म्हणतील, आम्हाला आधीच माहीत होतं तू काहीतरी करून दाखवणार, असं ते बोलतील. लोकांच्या शब्दांना तुमच्या पंखांची ताकद ठरवू देऊ नका. उड्डाण तुमचं आहे, आकाश तुमचं आहे. ठरवा आता, नडताय की रडताय. सहमत असाल तर आता मी उंच भरारी घेणार आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही जास्तीत जास्त जणांना शेअर करा. नेहमी तुम्ही आजचा वेळ फुकट घालवता, कारण उद्या तुम्हाला करायचं असतं. आणि अनेक लोक म्हणतात माझी वेळ खराब चालू आहे. पण वेळ कधीच खराब नसते, आपले प्रयत्न खराब असतात. आपण नेहमी चांगल्या वेळेची वाट पाहतो. माझे दिवस बदलतील, माझं नशीब चमकेल. पण खरं वेळ कधीच स्वतःहून बदलत नाही, ती बदलावी लागते. इतिहास साक्षी आहे. ज्यांनी ज्यांनी वेळेची किंमत ओळखली, वेळेने त्यांना शिखरावर बसवलं. आज तुमच्याकडे जी वेळ आहे
तो तुमच्या सर्वात मोठा खजिना आहे. हा खजिना फुकटच्या गोष्टींमध्ये किंवा सोशल मीडियावर स्क्रोलिंग करण्यात किंवा फालतू गप्पांमध्ये वाया घालवू नका. आज जर तुम्ही स्वतःला कष्टाच्या भट्टीत झोकून दिलं तर उद्या येणारा काळ तुमचा नक्कीच असणार आहे. कठीण प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, पण जे त्याला कठीण प्रसंगातही पाय रोवून उभे राहतात तेच पुढे जाऊन स्वतःचं ब्रँड बनवत राहतात. म्हणून रडत बसू नका. रडणाऱ्याला हे जग अजून रडवतं आणि लढणाऱ्याच्या पाठीशी अख्खं जग उभं राहतं. म्हणून वेळ कोणासाठी थांबत नाही. वेळ कोणालाही सांगून येत नाही. आजची अशी मेहनत की उद्या तुमची वेळ पाहणाऱ्या लोकांना तुम्हाला भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा. काही लोकांना खूप घाण सवय असते. काहीतरी छोटं केलं तरी त्याचा खूप गाजावाजा करण्याची. पण खरी ताकद ओरडण्यात नाही तर शांत राहण्यात आहे. म्हणून तुम्ही तुमचे प्लॅन्स, तुमचे स्वप्न सगळ्यांना सांगत बसू नका. तुम्ही स्वतःभोवती नसत्या अडचणी निर्माण करता. त्यापेक्षा शांत राहा. पडद्यामागे काम करा. कोणालाही कशाचाही थांगपत्ता लागू देऊ नका की तुम्ही काय करताय. जेव्हा लोक तुमच्यावर टीका करत असतील तेव्हा त्यांना उत्तर देऊन तुमची ऊर्जा वाया घालवू नका. तुमचे प्रत्येक वार शब्दांचं नाही तर शांततेचं असू द्या आणि तुमच्या यशाचं असू द्या. तुमची शांतता इतकी खोल असली पाहिजे की शत्रूलाही समजू नये पुढची चाल काय आहे. आणि जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तुमचा तो यश उत्सव इतका मोठा असेल की टीका करणाऱ्यांचे तोंड आपोआप बंद होतील. म्हणून तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि शांततेत आपलं काम करत राहा. नक्कीच तुम्हाला तुमचं यश आणि त्याचं फळ मिळणार आहे. जेव्हा तुमची पुढची चाल तुम्ही खेळाल तेव्हा समोरच्याचा मॅट झाल्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. शांत राहणे म्हणजे कमकुवत असणं नाही तर ती वादळापूर्वीची शांतता. मूर्ख लोक प्रत्येक छोट्या गोष्टीवर ओरडून आपली ताकद वाया घालवतात. पण समजूतदार आपली ऊर्जा राखून ठेवतो त्या एका मोठ्या संधीसाठी. लोकांना वाटू द्या तुम्ही घाबरलात, तुम्ही हरलात. लोकांना वाटू द्या तुम्ही शांत बसलात. हाच त्यांचा भ्रम तुमचं सर्वात मोठं हत्यार बनेल. ज्या दिवशी तुमची मेहनत परिपक्व होईल त्या दिवशी तुमचा विजय इतका प्रचंड असेल की कालपर्यंत आत्तापर्यंत तुम्हाला कमी लेखणारे लोक आज तुमच्या स्वागतासाठी सर्वात पुढे उभे राहतील. तुमचं मौन हेच तुमचं सामर्थ्य आहे. त्याला तुमची कमजोरी बनवू देऊ नका. म्हणूनच लोकांच्या गोंगाटात स्वतःला हरवू नका. तुमची शांतता खोल असली पाहिजे. शत्रूला सुद्धा समजू नये तुमची पुढची चाल. जेव्हा तुमचा विजय होईल तेव्हा अख्ख्या जगाला फक्त तुमच्या नावाचाच डंका वाजला पाहिजे. म्हणून पुढे चालत राहा. हार मानू नका. भगवंतावर विश्वास ठेवा. भगवंतावर विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप करा. लोकांच्या मागे पळणं बंद करा. कारण दुसऱ्याच्या सावलीत उभं राहणारा कधीच स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकत नाही. जर कोणी तुम्हाला सोडून गेलं असेल, कोणी तुम्हाला कमी लेखलं असेल तर रडू नका. स्वतःला इतकं लायकीचं बनवा की सोडून जाणाऱ्याला आयुष्यभरचा पश्चाताप झाला पाहिजे. या जगात फुकट फक्त सल्ला मिळतो. किंमत मोजावी लागते ती यशाची. म्हणून शांत ठेवा आपलं मन आणि डोकं. जर तुम्हाला वाटत असेल की लोकांनी तुमचा आदर करावा तर आधी स्वतःचा आदर करायला शिका. स्वतःला वेळ द्या. स्वतःच्या कौशल्यावर, स्किल्सवर काम करा. जेव्हा तुम्ही रिकामे असता तेव्हा लोक तुम्हाला गृहीत धरता.
कोणाचा फोन आला की लगेच पळणं, कोणी बोलावलं की लगेच हातातलं काम सोडणं. पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या कामात व्यस्त असता, स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्यात गुंग असता, तेव्हा लोकांनाही तुमची वेळ मागून घ्यावी लागते. लोकांसाठी नेहमी अवेलेबल राहू नका. तुमचं अवेलेबल राहणं तितकं तुमचं किंमत कमी होते. म्हणून स्वतःचं अस्तित्व तुम्ही जपा. स्वतःची इज्जत तुम्हीच राखायला पाहिजे. स्वतःची इज्जत तुम्ही नाही ठेवली तर लोक तुम्हाला कशाचा मान सन्मान देणार? कोणाच्या तरी मागे उभे राहून टाळ्या वाजवण्यापेक्षा स्वतः असे बनवा की लोकांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. लायकी अशी बनवा स्वतःची, ज्या टेबलवर तुम्ही बसाल तिथे कोणीही तुमचा अपमान करण्याची हिम्मत करणार नाही. म्हणून गर्दीचा हिस्सा बनू नका. गर्दी ज्याच्यासाठी जमली आहे तो चेहरा बना. जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहता, तेव्हा नशीब किंवा परिस्थिती तुम्हाला झुकवू शकत नाही. लक्षात ठेवा, कोणाचे पाय धरून जगण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहून लढण्यात खरी मर्दानगी आहे. स्वतःला इतकं मजबूत करा की तुमची जागा घेण्याची ताकद या जगात कोणाचीच नसेल. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही एक चांगली कमेंट छानशी टाईप करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोठून पाहत आहात ते सुद्धा नक्कीच कमेंट करा. म्हणजे आम्हाला समजेल की स्वामी लीलेचा प्रसार कुठपर्यंत होत आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही स्वामी सेवा आणि मी असे टाईप करायला अजिबातच विसरू नका. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.